तो सिंधी संघाचा नीरज मोरे. थँक्यू सो मच. आपण नीरज याला मॅन ऑफ द मॅचचा अभिमान दिला. सेमीफायनल होती, सेमीफायनलमध्ये अप्रतिम खेळ नीरजच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आला आणि आपण नीरजला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देतोय. पुढील सामन्याकडे वळणार आहोत आपण. एक खेळाडू आपण BCC 11 गोगवे संघाला सबस्टिट्यूट म्हणून त्या ठिकाणी देतोय. गोगवे विरुद्ध रामेगर असा हा सामना आहे आणि जिथे आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पुन्हा एकदा संजय सकपाळ जे आपल्या KSKचे स्टार समालोचक आहेत त्यांच्याबरोबर आपण जोडले जाणार आहोत. धन्यवाद. तर पहिलं आणि पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गणेश येतोय गोगवे BCC संघाकडून. आघाडीची जोडी रोहित आणि ऋतिक कदम बंधू मॅन फ्रॉम रामेगर. मैदानाच्या आतमध्ये तोडफोड ताबडतोब सुरुवात करण्यासाठी पहिल्या विजयाच्या आशा पल्लवित करण्यासाठी दोन्ही संघाकडून जोरदार प्रयत्न केले जातील आणि ते प्रयत्न पुढील आपण 36 चेंडूंमध्ये पाहणार आहोत. सामना चालू होतोय. पंचाने इशारा केला तर रोहित सज्ज होईल गणेश याचा सामना करण्यासाठी. पहिला चेंडू डिलिव्हर होतोय. हवेचा जोरदार प्रवाह आपण पाहतोय आणि या प्रवाहामध्ये स्टंपवरील बेल्स पडताना आपण पाहिल्यात बऱ्याच वेळा आजच्या दिवसामध्ये. पहिला चेंडू गणेश याचा अखूड टप्प्याचा चेंडू, मात्र दिशा भरकडली गेली. गती जबरदस्त होती मात्र दिशा भरकडली गेली. पंच आमच्याकडे वळले. गणेश याला दंडित केलं, सांगितलं पुन्हा एक चेंडू टाकावा लागेल. हवेचा मारा आहे त्यासाठी बेल्स नाही लावल्या तरी काही हरकत नाही. तर पहिला चेंडू पण पुन्हा टाकावा लागेल गणेशाला. रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय. अखूड टप्प्याचा चेंडू कट केलाय. पॉइंट आणि कव्हर भेदण्याचा प्रयत्न केला होता आणि तो सक्सेसफुल ठरला. कार्पेटच्या साह्यानं आलेला हा चौकार रामेगर संघाचं खातं खोलून जातोय. अवांतर धावेने खातं खोललं. त्यानंतर रोहित यानं चौकाराने आपलं खातं खोललं गेलं. या चौकाराबरोबरच गती मिळते ते रामेगर संघाच्या धावसंख्येला. मोठी धावसंख्या नक्कीच रचण्याचा प्रयत्न असेल रामेगर संघाकडून, तर त्यांना रोखावं लागेल गणेशाला. अखूड टप्प्याचा चेंडू उंच उडाला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का? प्रयत्न केला गेला होता. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु नो मॅन लँडमध्ये पडलेला हा चेंडू 2 धावा देऊन जातोय रामेगर संघासाठी, रोहितसाठी. पुन्हा एकदा गणेश ब्लॉक हॉलमध्ये टाकलाय. गॅप शोधलाय. डीप स्क्वेअर लेगमध्ये गौरव क्षेत्ररक्षण करतोय आणि फेकी करतोय. तोपर्यंत आलेल्या या महत्त्वपूर्ण 2 धावा रामेगर संघाच्या धावसंख्येला आकार देऊन जात आहेत. धावसंख्या होते बिनबाद 9 धावा. पुन्हा एकदा गणेश हलक्या हाताने टाकलेला चेंडू. टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली, काटा बदलला, वंचित ठेवलं फलंदाजाला या फटक्यापासून. तो चेंडू स्थिरावला यष्टीरक्षकाच्या हातात. अंकुश धुमाळ याच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. अप्रतिम चेंडू गणेश याच्याकडून पडलेला. लो फुलटॉस चेंडू होता. जबरदस्त फटका. डीप स्क्वेअर लेग काऊ कॉर्नरच्या मधून भिरकावून दिलेला. 1 बाउन्स सीमापार 4 धावा. रोहित याच्या बॅटमधून आलेला हा मोठा फटका. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर. फुलटॉस चेंडू होता आणि या चेंडूला दिशा देण्याचं काम रोहित याच्याकडून केलं गेलं. अप्रतिम सुरुवात रामेगर संघाकडून. रोहित पॉवर प्लेचं षटक खेळून काढताना आपण पाहतोय. अखूड टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. फ्लिक केलाय. कव्हर आणि पॉईंटच्या डोक्यावरून सीमापार 4 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय रोहित याच्या बॅटमधून. चौकारानिशी धावसंख्या 17 वर पोहोचते. ताबडतोब तोडफोड
विध्वंसक सुरुवात रामेगरची आघाडीची जोडी आपण पाहतोय. रोहित याच्या बॅटमधून आलेल्या या वैयक्तिक 16 धावा. त्यानंतर गोलंदाज गौरव. तर दुसरा आघाडीचा फलंदाज ऋतिक पहिल्या चेंडूचा सामना करेल. गौरव याच्या पहिले 6 चेंडू रोहित यानं खेळून काढले. तब्बल 17 धावा जमावल्या. वैयक्तिक 16 धावा केल्या रोहित यानं. त्यानंतर ऋतिक स्ट्राईकवर येतोय. षटक मात्र दुसरं चालू होतंय गौरव याचं. 10-12 पावलांचं रनअप आहे. आखूड टप्प्याचा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. दिशा नक्कीच भरकटले. पंच आमच्याकडे वळतायत. त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं गणेश याचा पहिला चेंडू दिशाहीन होता. त्यानंतर आलेला गौरव याने सुद्धा एक दिशाहीन चेंडूने सुरुवात केली. रोहित चांगला ताबडतोब फलंदाजी करणारा फलंदाज आहे. रामेगर संघाकडून बऱ्याच सामन्यामध्ये आपण पाहिलं मोठी खेळी या फलंदाजाकडून पाहिल्यात. लो फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय. 1 बाउन्स सीमापार 4 धावा. फटका जबरदस्त होता. सेम पहिल्या षटकाची सुरुवात अशीच होती. पहिला वाईड दुसरा चौकार सेम टू सेम सुरुवात या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. गौरव याला विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागेल. रोहित आणि ऋतिक ही जबरदस्त फटकेबाजी करणारी जोडी यांना रोखणं गरजेचं आहे. कट केलाय. डिक्लेअर झोनमध्ये जाते. 1 धाव नक्कीच मिळते आणि असं रोखावं लागेल फलंदाजांना. गौरव पुन्हा एकदा 10-12 पावलांचं रनअप आहे. ऋतिक याला रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय. अकोट टप्प्याचा चेंडू झेल टिपला जाईल का आणि टिपला गेला. जबरदस्त फटका होता परंतु फटक्याला सीमारेषेपर्यंत पोहोचवण्याची ताकद थोडीशी कमी पडली आणि सरळ स्थिरावला. तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पहिल्या गड्याचं पतन होत आहे. तर रामेगर संघाच्या ऋतिक बॅक टू दी पेव्हिलियन वैयक्तिक 5 धावांवर माघारी परततोय. स्वप्नील ऋतिक याची जागा घेईल. रामेगर संघाकडे सुद्धा जबरदस्त फलंदाजी लाईनअप आहे. धावसंख्या 23. रोखणं आवश्यक आहे गौरव याला. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं. या षटकामध्ये मात्र रोखलं गेलं ऋतिक याला. एक चौकार नक्कीच आला ऋतिक याच्या बॅटमधून. त्यानंतर टाकलेले 2 चेंडू सुरेख होते. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरचा चेंडू. गौरव याची दिशाहीन गोलंदाजी. एक अवांतर धाव रामेगर संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 24. गौरव स्वप्नील सज्ज होतोय. गौरवचा मारा रोखण्यासाठी फुलटॉस चेंडू. फुलटॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगमध्ये फील्ड होते. तोपर्यंत 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. स्वप्नील यानं केला परंतु नकार दिला रोहितने यानं. कारण रोहित याची बॅट आज चालताना आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये तब्बल बॅटमधून 16 धावा आल्या रोहित याच्या. आणि आता स्ट्राईकवर राहण्याचं मन रोहित यानं बनवलं. सामना करेल गौरव याचा. अखोट टप्प्याचा चेंडू बॅटची वरची कड घेतली आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते रोहित याला. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. 26 धावा धावफलकावर. एकमात्र फलंदाजाला तंबूत पाठवण्याचं काम
केलं गौरव यानं रोहित याला. चांगला चेंडू होता, फटका फसला आणि कव्हर पॉईंट, डीप कव्हर पॉईंटच्या क्षेत्रात तैनात क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू स्थिरावला गेला. पहिल्या गड्याचं पतन ऋतिक याच्या रूपानं. त्यानंतर आलेला स्वप्नील. वाईट बॉलचा पुन्हा एकदा इशारा येतोय पंचांचा. या षटकातील तिसरी अवांतर धाव रामेगर संघासाठी. गौरव चांगली गोलंदाजी करतोय, टप्पा अचूक आहे, गती आहे, मात्र दिशा राखणं गरजेचं आहे. प्रेशर जर फलंदाजावर आणायचं असेल तर टप्पा आणि दिशा अचूक असणं आवश्यक आहे. ते थोडंसं गडबड होताना आपण पाहतोय. गौरव याच्याकडून गुडलेंथवर टाकलेला चेंडू होता. काऊ कॉर्नरमध्ये फील्ड होते तोपर्यंत एक धाव अर्जित केली जाते रामेगर संघासाठी. रोहित याच्या बॅटमधून आलेली ही एक धाव आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 वर. 3 अवांतर धावा खर्च करून सुद्धा मात्र 11 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. गौरव यानं एक चौकार नक्कीच पाहायला मिळाला. त्यानंतर तिसरा गोलंदाज येतोय प्रेम. लेदर बॉल क्रिकेट खेळणारा हा अष्टपैलू खेळाडू प्रेम संतोष देसाई आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपली बोटांची जादू दाखवताना आपण पाहणार आहोत. पुढील 6 चेंडू या गोलंदाज हाताळणार आहे. नो बॉलचा इशारा नक्कीच येईल आणि 1 डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये केलेली ही फेकी एक मात्र धाव देऊन जाते आणि नो बॉलचा इशारा येतोय. भीमर नो दंडित केलं जाईल. यानंतर जर आपण असा चेंडू टाकाल तर आपलं षटक या ठिकाणी कॅन्सल केलं जाईल. लेग स्पिनचा मारा या गोलंदाजाकडून केला जातो आणि त्या कारणाने थोडंसं बोटांची हालचाल न झाल्यामुळे हा खराब चेंडू हाताळला गेला. सुरेख चेंडू डिक्लरच्या स्वरूपात आलेली ही एक मात्र धाव. फ्रीडची संधी होती स्वप्नील याला. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक प्रेम याच्याकडून. पहिला नो बॉल त्यानंतर टाकलेला हा चेंडू सुरेख होता. अप्रतिम. टप्पा पडल्यानंतर दिशा बदललेला, काटा बदललेला, लेग स्पिन केलेला हा चेंडू फलंदाजाला मात्र चकवतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. अप्रतिम चेंडू. पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. स्वप्नील याला रोखण्याचं काम नक्कीच प्रेम देसाई याच्याकडून केलं जात आहे. लेदर बॉल क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली जाते त्या पद्धतीनं गोलंदाजी या ठिकाणी टेनिस बॉलमध्ये करताना आपण पाहतोय. दोन्ही चेंडूमध्ये खूप मोठा फरक असतो आणि दोन्ही चेंडू हाताळणं लगच्या लग सोपं नसतं, परंतु ते काम सोपं करण्याचं या ठिकाणी काम कोण करतोय तो प्रेम देसाई. सुरेख फिल्डिंग. एका धावेवर रोखलंय स्वप्नील याला. संतोष या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हर पॉइंटमध्ये काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत मात्र आलेल्या या महत्त्वपूर्ण 2 धावा रामेगर संघासाठी. तर या ठिकाणी लाखवड संघाचं सुद्धा आगमन होतंय. त्यांचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू प्रेम देसाई. लो फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेगच्या हातामध्ये षटकार येतोय. स्वतः क्षेत्ररक्षकानं सांगितलं की हा षटकार आहे. झेल मात्र अप्रतिम टिपला होता. बॅलन्स थोडासा पकडता आला नाही आणि या चेंडूवर आलेल्या या महत्त्वपूर्ण 6 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते 1 गडी बाद 42 धावा. जबरदस्त कामगिरी म्हणावी लागेल रामेगर संघाकडून. या महत्त्वपूर्ण 6 धावा रोखणं आवश्यक होतं गोगवे संघासाठी.
परंतु काय अप्रतिम प्रयत्न केला होता. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून झेल परिपूर्ण होता, परंतु आपला बॅलन्स सांभाळता आला नाही. त्या कारणे हा षटकार दिला गेला आणि या षटकाराने संघाची धावसंख्यात मोठा बदल घडला. धावसंख्या पोहोचली 1 गडी बाद 42 धावा. 43 धावांचं मोठं आव्हान असेल ते गोगवे BCC संघासमोर. यानंतर होणारा सामना असेल होईल ना रे. फ्रेश खेळू ना. ही लोक येत नाहीत म्हणून करतो आपण. असं थोडी आहे. मेन रूल असा आहे की फ्रेश खेळवा. गॅप देत असतो. एकाला तरी गॅप भेटला. एका मॅचचा गॅप भेटेल ना. बोला लवकर. बोला. तर ब गटातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल JMCC लाखवड आणि निपाणी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल लगेचच टास्का बॉस मध्ये यायचंय. नाणेफेक केली जाईल. एक नवीन मॅच आपणाला पाहायला मिळेल. ब गटातील तिसरा सामना JMCC आणि निपाणी तात्या या दोन संघादरम्यानचा मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. टास्का बॉस मध्ये लगेचच नाणेफेक केली जाते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 43 धावांचा पाठलाग करताना मैदानाच्या आतमध्ये गोगवे BCC संघ आणि रामेगर हे दोन सोळशी खोऱ्यातील आजूबाजूची गावं पहिल्या विजयासाठी ताबडतोब सुरुवात केली. रामेगर संघानं 42 धावांचं मोठं लक्ष या ठिकाणी उभं केलं. तर या ठिकाणी निपाणी तात्या आणि JMCC लाखवड संघाचा नाणेफेकीचा कौल केला जातो. टास्का बॉस मध्ये परी 11 संघाचे संघ मालक सन्माननीय सकाराम सेठ यांच्या शुभ हस्ते सकाराम सेठ यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस केला जातोय. दोन बलाढ्य संघ आहेत. तर या ठिकाणी आपण आजच्या दिवसातील एक आगळं वेगळं नियोजन सिद्धार्थ क्रिकेट क्लब वेंगळे आयोजित या स्पर्धेत राजे शिवछत्रपती चषक 2025 मध्ये आपण पाहिलं. तर आजच्या दिवसामधील एक आगळा वेगळा नियोजन पाहिलं तर शिवचरित्र प्रत्येक संघाच्या संघनायकांना दिलं जाते आणि ते आज आपण परी 11 संघाचे संघ मालक सन्माननीय सकाराम सेठ त्याचबरोबर आमच्या गावचे सुपुत्र संतोष दादा संगपाळ यांच्या शुभ हस्ते JMCC लाखवड आणि निपाणी तात्या या दोन संघांना सुपूर्द करताना तर या दोन संघांमध्ये लगेचच नाणेफेक केली जाते. परी 11 संघाचे संघ मालक सन्माननीय सकाराम सेठ कदम आणि कॉल केला जातोय लाखवड संघाकडून. टॉस जिंकला गेला. युवराज आपण प्रथम काय स्वीकारू शकाल? क्षेत्ररक्षण स्वीकारलं तर एक मोठा संघ तुमच्या समोर आहे. सागर आहेत, अक्षय आहेत, त्याचबरोबर एक मोठा आपला खेळाडू जो या सीझनमध्ये बॅटिंगचे परफॉर्मन्स जबरदस्त आहे ते आपल्या समोर आहेत. कर्णधार म्हणून सुभाष सुतार. यांना रोखण्याची रणनीती काय असेल? नक्कीच प्रथम आयोजकांचे आभार. छान टुर्नामेंट आहे. दीपक दादा छान टुर्नामेंट आहे. कौतुक करेन. संघ छान संघ आहे. समोर निपाणी संघ आहे. चांगले बॅट्समॅन आहेत खेळणारे. आम्ही ट्राय करू त्यांना शक्यतो जेमतेम एक 30च्या आतमध्ये रोखण्याचा 3 ओव्हरमध्ये.
तर हे आगळं वेगळं आयोजन केलं गेलं. एक शिवचरित्र, आज शिवजयंती आहे आणि या शिवजयंतीचं निमित्त साधून जे शिवचरित्र पुरुषोत्तम खेडेकर यांच्या लेखणीतून आलेलं हे पुस्तक आज प्रत्येक संघासाठी दिलं जात आहे. तर त्यासाठी काय सांगाल? कौतुक आहे, नक्कीच एक छान कल्पना आहे. याच्यानी आज शिवजयंती या निमित्त छान कल्पना आहे. तर पुन्हा एकदा धन्यवाद असेल JMCC लाकवड संघासाठी. आपण जाणार आहोत निपाणी संघाचे कर्णधार सुभाष सुतार उर्फ तात्या यांच्याकडे. आपणाला प्रथम फलंदाजी करायचे, आपण कितपत धावा जमवण्याचा प्रयत्न कराल? मी तसं काय टार्गेट सांगू शकत नाही, पण जास्तीत जास्त धावा आम्ही करण्याचा प्रयत्न करू. याच्या अगोदरसुद्धा लाखोडबरोबर मॅच झाली होती आमची आणि त्या ठिकाणी आम्ही हारलो होतो, पण यावेळेस आम्ही नक्की चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. तर या स्पर्धेविषयी दोन शब्द. आज शिवजयंती आहे आणि ही एक वेगळी संकल्पना शिवचरित्र प्रत्येक संघासाठी देण्याची, याविषयी काय सांगाल? आज खरं तर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आणि या जयंतीचं औचित्य साधून जी स्पर्धा, अप्रतिम स्पर्धेचं आयोजन आपण समोर बघतोय. आणि काही कित्येक दिवस झालं दीपकदादा आणि त्यांचं गावचे काही मंडळी असतील, त्यांची टीम असेल, यांनी खूप मेहनत करून आपल्या KSKच्या समोरचा एक आदर्श, चांगला आदर्श दाखवला. एक चांगली स्पर्धा आपल्या सर्वांना भेटीला आणून दिली. त्याबद्दल दीपकदादा आणि त्यांच्या टीमचं माझ्याकडून अगदी खूप खूप आभार. धन्यवाद. हे होते आपल्या KSKचे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय सुभाषदादा सुतार उर्फ तात्या. अतिशय चांगलं या आयोजनाविषयी दोन शब्द बोलले आणि यापुढेही असंच आयोजन केलं जाईल, यात कोणतीच शंका नाही. प्रत्येक वेळी वेंगळे संघ गाव म्हटलं तर आयोजनासाठी कायम पुढाकार असतो, असं हे वेंगळे गाव. आज गेली 10 वर्ष या KSKची सुरुवात झाल्यापासून प्रत्येक सीझनमध्ये एक आपल्या वेंगळे गावाकडून स्पर्धा आयोजित केली जाते. 1 बाउन्सचा इशारा या ठिकाणी दिलाय पंचांनी. गोलंदाज सुशांत. तर BCC संघ या ठिकाणी बॅकफूटवर जातोय. 2 गड्यांचा मोबदल्यात मात्र 11 धावा या ठिकाणी धावफलकावर जोडल्या गेल्यात. सुशांत अप्रतिम गोलंदाजी, सुसाट भन्नाट वेगानं केली जाणारी ही गोलंदाजी. फलंदाजाला मात्र या गोलंदाजीचं उत्तर देताना नाकीनं येताना पण पाहतोय. पुढचा चेंडू सुशांत याचा मोठा फटका खेळलाय. चेंडू उंच उडालाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली 3 झेल होईल का आणि टेपलं गेलं. 4 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. तिसरा गडी तंबूच्या आश्रयाला गोगवे BCC संघाचा. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना प्रयत्न नक्कीच केले जात आहेत. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केले जात आहेत, परंतु सीमारेषा लांघणं थोडंसं कठीण होत आहे BCC संघाच्या फलंदाजांना आणि याचा मोबदला मिळतोय तो रामेगर संघासाठी. 3 गडी बाद 11 धावा. जवळपास 16च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. तर गोलंदाज रोहित वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. 12 चेंडू 32 धावांची गरज आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रेम आणि राहुल. प्रेम याला थोडंसं प्रयत्न करावे लागतील. 32 धावा धावफलकावर अजूनही आवश्यकता आहे. 32 धावांची. प्रत्येक षटकामध्ये 16 धावा जमवाव्या लागतील. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला प्रेम यानं. बॅटची कड घेतली. गडी बाद होतोय. यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. राजेश धुमाळ. प्रेम बाद झाल्यानंतर फलंदाज येतोय राजेश धुमाळ. एक अनुभवी फलंदाज आहेत. गोगवे संघाकडून यष्टीरक्षण केलं जातं राजेश धुमाळ यांच्याकडून.
प्रत्येक चेंडूवर करडी नजर ठेवण्याचं काम या यष्टीरक्षकाकडून केलं जातं आणि आता मात्र फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये राजेश धुमाळ अनुभव चांगला आहे, या अनुभवाचा पुरेपूर वापर करणं आवश्यक आहे. राजेश धुमाळ यांना आपल्या संघासाठी उर्वरित चेंडू असतील 11 धावांची गरज आहे. 32 आवाक्या बाहेरचं क्षेत्र आहे, परंतु ते पार करणं चांगला फटका कव्हर आणि पॉइंटच्या डोक्यावरून तटवलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक फील्ड करतोय, तोपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा एकदा रोहित सज्ज होतोय. लेग स्टंपवर टाकलेला हा चेंडू लॉंग ऑन च्या क्षेत्रात फील्ड होते, तोपर्यंत 1 धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्येत भर पडली. 4 गडी बाद 14 धावा, अजूनही 9 चेंडू 29 धावांची गरज. तर जुन्या आठवणींना जर उजाळा द्यायचं म्हटलं तर याच मैदानावर 10 चेंडू 43 धावांची भारदार आताशबाजी षटकार चौकारांची आताशबाजी करून विजय संपादन केला होता गोगवे BCC संघानं. आणि त्यावेळेला फलंदाज कोण होता तर गणेश भोसले उर्फ जीबी. या फलंदाजानं JUCC वेंगळे संघाच्या गोलंदाजाची पिसं काढली होती. 10 चेंडू 43 धावांची भरदार खेळी केली होती. तो खेळ आता करणं गरजेचं आहे BCC संघाला. 7 चेंडू 29 धावांची गरज आहे. 5 षटकार ठोकावी लागतील या 7 चेंडूंमध्ये. गडीवाद होतोय राहुल याच्या रूपानं. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला आणि यष्टीचित केलं या ठिकाणी राहुल याला. 5व्या गड्याचं पतन आपण पाहतोय. ज्ञानेश्वर 7वा गडी मैदानाच्या आतमध्ये. तर तिसरं षटक घेऊन येतोय स्वप्नील कदम, मॅन फ्रॉम रामेगर. ज्ञानेश्वर आणि राजेश धुमाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 5 गड्यांच्या पहिला चेंडू गुडलेंथवर टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला राजेश धुमाळ यांनी. डॉटबॉलची सांगता होते. पुढील सामना असेल JMCC लाखवड आणि निपाणी तात्या या 2 संघादरम्यानचा ब गटातील तिसरा सामना. नाणेफेक जिंकली लाखवड संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. तर JMCC लाखवड संघ आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर 1 धाव जोडली जाते. 2 धावा या ठिकाणी जोडल्या जात आहेत गोगवे संघाच्या खात्यामध्ये. चार चेंडू 27 धावांची गरज. जवळपास सामना निसटताना आपण पाहतोय गोगवे संघाकडून आलेला हा कव्हर आणि पॉईंटच्या डोक्यावरून भिरकावलेला हा चेंडू 1 बाउन्स सीमापार. राजेश धुमाळ यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार आणि या चौकारानिशी संघाची धावसंख्या पोहोचते 5 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावांवर. सुरेख फटका आपण पाहिला. जबरदस्त कट केलाय
कव्हर आणि पॉईंटच्या मधून गॅप शोधलाय. कार्पेटच्या साह्यानं आलेला बॅक टू बॅक राजेश धुमाळ यांच्या बॅटमधून आलेला हा चौकाराने संघाची धावसंख्या 24 वर. जबरदस्त अनुभवी खेळाडू म्हणून ओळखला जातो. यष्टी रक्षण करताना आपण पाहतो, त्यामुळे चेंडूवर नजर ठेवणं सोपं गेलंय राजेश धुमाळ यांना. आलेला प्रत्येक चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला जातोय. दिशा बदलली गेली. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळालेला चेंडू शरीर यष्टीचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढचा चेंडू स्वप्नील याचा. चेंडू उंच उडालाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जातोय. झेल टिपला जातोय. गडी बाद होतोय. राजेश धुमाळ यांच्या रूपानं षटक संपुष्टात येत आहे. सामना संपुष्टात येतोय. विजयी संघ होतोय रामेगर, पराभूत संघ गोगवे. BCC 11 दोन्ही संघाचं हार्दिक आभार, हार्दिक अभिनंदन. यानंतर होणारा सामना असेल JMCC लाखवड आणि निपाणी तात्या या दोन संघादरम्यानची मोठी लढत आपण पाहणार आहोत. तर या सामन्याचा मानकरी ठरतोय रोहित कदम, मॅन फ्रॉम रामेगर. वैयक्तिक 27 धावा आणि गोलंदाजीमध्ये 2 विकेट्स ज्याच्या नावावर आहेत तो या सामन्याचा मानकरी ठरतोय. रोहित कदम, कम ऑन टू स्टेज. रोहित आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. दीपक जाधव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाईल. लाखवड संघ आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. मैदानाचा ताबा घ्या. त्याचबरोबर आपण तर KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत सिद्धार्थ क्रिकेट क्लब वेंगळे लुंबिनी नगर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचं औचित्य साधून राजे श्री शिवछत्रपती चषक 2025 या स्पर्धेसाठी ज्यांनी खरोखरच बहुमूल्य असं सहकार्य केलं ते तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिला जातोय रोहित कदम. अतिशय बहारदार खेळी, वैयक्तिक 27 धावा आणि गोलंदाजीमध्ये 2 विकेट्स ज्यांनी घेऊन आपल्या संघाला पहिल्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला तो रोहित कदम या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच म्हणून सन्मानित केलं जात आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण या स्पर्धेसाठी ज्यांचं खरोखरच मोलाचं सहकार्य लाभलं, प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आलं ते सन्माननीय संजूबाबा गायकवाड साहेब महाबळेश्वर. दिसतच नाही बाबा काय हे संजूबाबांची स्पर्धे संजूबाबा गायकवाड माजी पंचायत समिती सभापती